ही गाडी कधी दुरुस्त होणार? रात्रीचे 12 वाजले आहेत आणि काकू अनंत राजपूतने बोनेटला जोरात मारले तेव्हा त्याने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यात हे सांगितले होते, गप्प बस. जर एवढी समस्या असेल तर कामासाठी बाहेर निघू नये. तुमच्या कुटुंबातील समस्यांना सोडवत बसायचे ना. जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर जाता तेव्हा त्यांना माहीत नसते का की तुम्ही घराबाहेर पडत आहात आणि एकटे आहात. रात्रीचे 12 वाजले आहेत म्हणून माझी चूक नाही. माझ्याकडून कोणताही उशीर झाला नाही आणि जास्त बडबड करून माझा मूड खराब करू नका. मी तुम्हाला सांगितले होते की मी तुम्हाला घरी सोडेन. अनंतच्या आरडाओरडीवर ती ओठ दाबून रडू लागली, कारण संध्याकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजले होते. ते एका निर्जन ठिकाणी अडकले होते, जिथे सिग्नल नव्हता आणि पाऊस थांबत नव्हता. त्याने त्याच्या मनगटावर असलेल्या घड्याळातील वेळ पाहिली आणि तो खूप थकलेला वाटत होता आणि त्याशिवाय या मुलीने त्याचे मन गोंधळात टाकले होते. ती त्याच्या ऑफिसमध्ये काम करत होती आणि कामाच्या जास्त ताणामुळे ओव्हरटाईम करत होती आणि नंतर पाऊस सुरू झाला. अनंत राजपूतने तिला घरी सोडण्याची ऑफर दिली, ज्याचा तो आता पश्चाताप करत होता. त्याला माहीत नव्हते की वाटेत पाऊस इतका वाढेल आणि गाडी रस्त्याच्या मधोमध थांबेल. माझी काकू मला सोडणार नाही, ती मला मारून टाकेल. म्हणून ही माझी समस्या आहे का? अनंत तिच्यावर चढला. ती त्याच्याकडे पाहत रडत होती. आपण रात्रभर इथे उभे राहू शकत नाही. मग ती अधिक काळजीत दिसू लागली. मग आपण काय करू? मी घरी कशी जाऊ? ती पुन्हा रडू लागली. कंट्रोल, प्लीज कंट्रोल. अश्रू ढाळणे थांबव. प्लीज, मी वेडा झालोय, तो रागाने म्हणाला. माझ्या इच्छेने पाऊस पडला का? तो बाजूला जाऊ लागला. ती तिथेच उभी होती. तू आता का उभी आहेस माझ्यासोबत? इतक्या काळोख्या रात्री ती इथे एकटी राहू शकत नव्हती. मग ती फोनची वेगवेगळी बटणे दाबू लागली आणि सिग्नल तपासत होती. पण सिग्नल सतत गायब होता. वादळी पावसाने संपूर्ण शहराची वीज खंडित झाली होती. ते एका दाट झाडाखाली पोहोचले. मग त्यांची नजर झाडामागे बांधलेल्या एका झोपडीवर पडली. अनंतने सुटकेचा निश्वास सोडला. किमान त्याला या वादळी हवामानात थांबण्यासाठी काही आधार मिळाला होता. तो तिला थेट झोपडीत घेऊन गेला. दार उघडले तर आत कोणीही नव्हते. ती एक छोटीशी झोपडी होती. कोपऱ्यात एक सिमेंटचा पलंग होता. तो तिला बसण्यासाठी इशारा करत होता. ती एका बाजूला जाऊन बसली आणि तिचे मन आधीच तिच्या काकूबद्दल विचार करत बुडाले होते. मी आत्ताच येतो, तू इथेच बस. कुठे चालला आहेस? ती अचानक घाबरली. तू मला इथं सोडून तर जात नाहीस ना? तिने विचारल्यावर अनंतने एक दीर्घ श्वास घेतला. नाही, मी जी समस्या स्वतःवर टाकली आहे मी ती अशी दूर सारणार नाही. काळजी करू नकोस. काहीही झाले तरी मी तुला तुझ्या घरी सोडेन. माझा इतका स्वाभिमान आहे की मी कोणत्याही मुलीला रस्त्याच्या मधोमध एकटी सोडू शकत नाही, तेही या वादळी हवामानात, तो गंभीरपणे म्हणाला. तो मागे वळला. तिने भीतीने इकडे तिकडे पाहिले. ती स्वतःमध्येच गुंतली होती. काही क्षणांनी तो येताना दिसला. तो भिजला होता. त्याच्या कपड्यांवरून पाणी टपकत होते. त्याच्या केसांमधून वाहणारे पाणी त्याच्या चेहऱ्यावर येत होते. त्याचे अंग थंडीने थरथर कापत होते. कदाचित त्याला थंडी वाजत होती. ती गाडीत बसली होती हे स्पष्ट होते, पण तो सतत गाडीतून बाहेर पडून गाडीला काय झाले आहे हे शोधण्यासाठी गाडी तपासत होता. वैष्णवीला त्या व्यक्तीची दया येऊ लागली, जो फक्त तिच्यासाठी इतका त्रास घेत होता. त्याचा तिच्याशी काहीही संबंध नव्हता. खराब हवामान पाहून त्याने माणुसकीच्या आधारावर तिला तिच्या घरी सोडण्याची ऑफर दिली होती आणि आता ती इतक्या मोठ्या संकटात सापडल्यानंतरही तो तिची साथ सोडत नव्हता. अरे देवा, लवकर बाहेर पडण्याचा मार्ग शोध. रात्रीचे 12 वाजले आहेत. काकू माझ्याबद्दल खूप विचार करत असतील. तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले, जे तिने पटकन पुसले. तोपर्यंत तो जवळ आला होता. त्याच्या हातात काही चिप्स, एका डब्यात कोकची अर्धी बाटली आणि बिस्किटे होती. त्याने त्या गोष्टी तिच्या समोर ठेवला. खाऊन घे, तो गंभीरपणे म्हणाला आणि स्वतःहून थोडे दूर बसला. वैष्णवीने त्या व्यक्तीकडे एक नजर टाकली होती. त्या व्यक्तीच्या रागाच्या आणि कठोर स्वभावाच्या कथा संपूर्ण ऑफिसमध्ये प्रसिद्ध होत्या, पण आज तो अजिबात कठोर आणि अहंकारी दिसत नव्हता. त्याला जाणवले की वैष्णवीने दुपारच्या जेवणापासून काहीही खाल्ले नाही आणि आता जेवणाची वेळ झाली आहे.
आणि रात्रीचे 12 वाजले आहेत, म्हणून तिला भूक लागली असेल. काहीही न बोलता त्याने तिच्यासाठी जेवणाचे पदार्थ आणले. वैष्णवीने चिप्सचे पॅकेट उघडले आणि त्यातून चिप्स खाऊ लागली. तिला खरंच खूप भूक लागली होती, पण भीतीने भुकेवर मात केली की जर ती वेळेवर घरी पोहोचली नाही तर कोण जाणे तिच्यावर काय संकट येणार होते. अनंतने मान वळवून ऑफिसमधील त्या मुलीकडे पाहिले होते. त्याने यापूर्वी कधीही तिच्याकडे इतके लक्ष दिले नव्हते. त्याला माहीत होते की ती एक मेहनती मुलगी आहे आणि तिचे काम वेळेवर पूर्ण करते. पण आता इतके तास तिच्यासोबत असल्याने तो पहिल्यांदाच तिच्याकडे पूर्ण लक्ष देऊन पाहत होता. ती एक बारीकशी मुलगी होती. ती सुंदर होती, पण रंगाने थोडी सावळी होती. लांब जाड पापण्या तिच्या डोळ्यांना आणखी सुंदर बनवत होत्या. काही ओले केस तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवरही चिटकले होते. अनंतने तिच्यापासून दूर पाहिले. तुमचे घर इतके दूर आहे या जंगलातून? तुम्ही जवळच कुठेतरी नोकरी करू शकला नसता का? त्याला आश्चर्य वाटले की ती मुलगी अशा भागातून आली आहे जिथे तो कधीही गेला नव्हता. अन्यथा त्याचे अशा जंगलात अडकणे अशक्य होते. जवळपास अशी कोणतीही संस्था नाही. तिने शांतपणे उत्तर दिले. आणि तुझी काकू? ती सिंड्रेलाच्या सावत्र आईसारखी आहे का? तिची तुला खूप भीती वाटते? ती खूप कडक आहे. ती फक्त एवढंच म्हणाली. मग हलके स्मित हास्य करत म्हणाली, जर मी तुम्हाला खरी कहाणी सांगितली तर ती कधीच संपणार नाही. ती खूप कडक आहे. मग तिने तुला काम करण्यास बाहेर का पडू दिले? तिला हे कळत नाही का की सामान्य परिस्थितीत हजारो प्रकारच्या आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकतात. तिला हे सर्व समजत नाही. तिला फक्त पैसे हवे आहेत. ती तिचा स्वर क्वचितच कटू होण्यापासून रोखू शकली. तुम्हाला वाटत नाही का तुमच्यावर अत्याचार होत आहे? नक्कीच वाटते ना. नाहीतर सामान्य परिस्थितीत कोणी इतके घाबरले कसे असू शकते? तुम्ही माझा रक्तदाबही वाढवला. तिला लाज वाटली. ती कशी म्हणू शकते की तिच्या काकूची जीभ तलवारीसारखी तीक्ष्ण होती. एकदा ती बोलली की कोणीही तिला गप्प करू शकत नव्हते. संपूर्ण परिसर तिच्या रागीट स्वभावाला घाबरले होते. तिच्याशी बोलायला कोणालाही आवडत नाही. तुझे आई आणि बाबा यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ते मला या जगात एकटं सोडून गेले. हे ऐकून त्यालाही दुःख झालं. आणि तू आता काकूकडे राहते? काकूंकडे असे नाही म्हणता येणार, तर काकांकडे. माझे काका खूप चांगले व्यक्ती होते. जेव्हा आई आणि बाबा गेले तेव्हा काकांनी मला त्यांच्या कुशीत घेतले. माझ्या डोक्यावर मायेने हात ठेवला. माझ्यावर खूप प्रेम केले. जोपर्यंत काका होते तोपर्यंत काकू माझ्याशी व्यवस्थित बोलत असत, पण ते आता नाहीत. काकांच्या मृत्यूपत्रात म्हटले आहे की मी लग्न करेपर्यंत आणि माझे स्वतःचे कुटुंब होईपर्यंत कोणीही मला घराबाहेर काढू शकत नाही. म्हणून काकूला मला तिच्यासोबत ठेवण्यास भाग पाडले. ती तुला काम करायला लावत असेल, तो म्हणाला. मग हाताच्या इशाऱ्याने तिला समोर ठेवलेला कोक उचलण्यास सांगितले. हो, घरातील सर्व काम. आणि मग तुला जेवणही देत नसेल? अनंतने कोकचा एक घोट घेतला आणि स्वतःचा अंदाज लावला. ती देते. ती अचानक गोंधळली, पण ते खरे होते. ती अनेकदा उरलेले अन्न खात असे. त्यानंतर त्यांच्यात शांतता पसरली. तो गुडघ्यावर डोके ठेवून झोपला, पण ती झोपली नाही. तिला समजले होते की तो क्षुद्र माणूस नाही, पण तरीही सावधगिरी बाळगणे चांगले. पहाटेच्या थोडे आधी ते सिग्नलवर परतले. त्यांचे दोन्ही फोन सतत वाजत होते. ऐका साहेब, माझे ऐका. ती त्याला फोन वाजत आहे हे सांगत होती, पण तो गाढ झोपेतच होता. ती संकोचून तिच्या जागेवरून उठली आणि त्याच्याजवळ उभी राहिली. मग खाली वाकून पुन्हा हाक मारली. साहेब, तो गाढ झोपेत होता. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला उठण्याचा प्रयत्न केला. तो सावध होऊन सरळ झाला आणि घाबरून उभा राहिला. ती मागे सरकली. काय झालं? मला वाटतं फोनला सिग्नल परत आला आहे. ती लाल डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली. तुला कसं कळलं? तो त्याचा फोन तपासू लागला. सुटकेचा निश्वास टाकत त्याने समोर उभ्या असलेल्या वैष्णवीकडे पाहिले. तू रात्रभर जागी होतीस का? नाही, मला झोप येत नव्हती. तू कृपया कुणाशी संपर्क साधू शकला का? हो, मी मेसेज केला आहे. असो, मी तुला मेकॅनिककडे किंवा कॅबमध्ये बसवून दिले तर तुला चालेल का? जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर. तिने मान हलवली आणि त्याने ऑनलाईन कॅब बुक करायला सुरुवात केली. वैष्णवीचा चेहरा लाल झाला. हळूहळू तिचा तणाव वाढला. अनंत राजपूत तिच्या हावभावाकडे लक्षपूर्वक पाहत होता. काळजी करू नकोस. मी तुझ्या मावशीशी बोलेन. परिस्थिती कशी निर्माण झाली आहे हे मी तिला समजावून सांगेन. ती तुला काहीही बोलणार नाही.
वैष्णवीने एक दीर्घ श्वास घेतला. तिला माहीत होते की तिची काकू संपूर्ण परिसरात तिची बदनामी करेल. काही वेळातच गाडी आली. अनंत आणि वैष्णवी लगेच गाडीत बसले आणि ती देवाला प्रार्थना करत राहिली की तिच्या काकूचे हृदय शांत व्हावे आणि तिने तिला काहीही बोलू नये. घराजवळ पोहोचताच तिचे हातपाय थरथर कापू लागले. रिलॅक्स. तुम्ही इतके घाबरतात का? तुमची काकू खरंच माणूसच आहे ना? तिची अवस्था पाहून अनंत राजपूत स्वतः गोंधळून गेला. पण खरं म्हणजे त्याला काही वेळाने भेटणारी स्त्रीला भेटून त्याने कधीही अशी स्त्री पाहिली नाही हे लक्षात येणार होते. गाडी रस्त्यावर आलीच होती. तेव्हा वैष्णवीने घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिले. तो पिवळा दरवाजा आहे. ती ओठ चावत म्हणाली आणि अनंत राजपूतने गाडी थांबवली. ते दोघेही एकत्र खाली उतरले. ती डळमळीत पावलांनी पुढे चालत होती तर अनंत राजपूत त्याच्या फोनवर काही काम करत मागे सरकत होता. त्याने गेटची कडी उघडताच समोर एक जाड शरीरयष्टीची महिला बसलेली दिसली. अनंत राजपूत नमस्ते म्हणत आत शिरलाच होता. तेवढ्यात ती तिच्या जागेवरून उभी राहिली आणि म्हणाली, तू रात्रभर आपलं तोंड काळं करत कुठे फिरत होतीस? तिनेही 2-3 शिव्या दिल्या होत्या. तेवढ्यात आतून आणखी एक मुलगी आली आणि आश्चर्यचकित नजरेने अनंत राजपूतकडे पाहत होती. काकू, यात तिची चूक नाही आहे. अनंतने त्या महिलेला काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अरे तू गप्प बस. ऐक फालतू माणूस, हे घर आहे, बाजार नाही. जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू आलीस आणि निघून गेलीस आणि जेव्हा तुला वाटले तेव्हा तू घरी येऊ शकशील. आता तू रात्रभर त्या माणसासोबत जिथे फिरत होतीस, स्वतःला बदनाम करत होतीस, तिथे जा आणि मर. छी. काकू प्लीज, तुम्हाला माहीत आहे का रात्रभर पाऊस पडला? तुम्हाला रस्त्यांची स्थिती माहीत नाही का? तुम्ही बातम्या पाहत नाही का? संपूर्ण शहर त्यांच्या वाहनांसह रस्त्यांवर होते. पुरे झाले. आम्हाला शिकवू नका. तिला येथून घेऊन जा. आम्ही तिला ठेवणार नाही. आमच्या स्वतःच्या निष्पाप आदरणीय मुली इथे राहतात. मग तुम्हाला तिला कामावर पाठवायला कोणी सांगितले? मुलगी बाहेर गेली की 100 समस्या निर्माण होतातच. आमच्या इच्छेने पाऊस पडला नाही. मग तुम्ही विनाकारण एका आदरणीय मुलीला दोष का देत आहात? अनंत राजपूतचा राग तापू लागला. मग त्या निष्पाप आदरणीय मुलीशी लग्न कर. तिला घेऊन जा. जर ती इतकीच पवित्र आहे तर. रात्रभर ती तिची प्रतिमा का डागाळत राहिली आणि आता तुम्ही त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी आला आहात? काही क्षणातच गेटमधून आणखी 2-3 महिला आत आल्या. काकू कृपया माझ्यावर असे आरोप करू नका, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. सहनशीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या आणि असे वाटत होते की काकू ही संधी शोधत होती. महिलेच्या चपळतेमुळे अनंत राजपूतचं बोलणं थांबलं. तिने तिचे केस पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो अनियंत्रितपणे पुढे सरकला. तिला सोडा. तुम्ही काय करत आहात? ही कोणत्या प्रकारची पद्धत आहे? तुम्हाला माहीत आहे का की ही घरगुती हिंसाचाराची केस असू शकते? तो वैष्णवीला एका झटक्यात मागे खेचत म्हणाला. जेव्हा ती अनिच्छिकपणे त्याच्या छातीवर आदळली. बघा ती सर्वांसमोर तिच्या प्रियकराच्या मिठीत कशी पडली आहे. निर्लज्ज मुलगी, मी काय रात्रीपासून इथे बसले आहे. सगळं जग घरी पोहोचलंय, पण ही बाई पोहोचू शकली नाही. पाऊस फक्त एक निमित्त आहे. अनंत राजपूतला पुढे जाऊन त्या असभ्य बाईचा चेहरा फोडावासा वाटला. वैष्णवी रडत राहिली. अनंत राजपूतने तिला तिथेच सोडणे बरे मानले. वैष्णवी एका बाजूला गुडघ्यावर बसून रडत होती. तो निघून जाऊ लागला. तू असा कसा चालला आहेस? तिला घेऊन जा. आणि मी तिला का घेऊन जाऊ? माझा काय संबंध? मी तिला इथे सोडायला आलो ते फक्त माणुसकीच्या नात्याने. मला माहीत नव्हते की इथे इतके विचित्र विचारसरणीचे लोक राहतात. काही पुरुष घराबाहेर उभे होते. सर्व काही पाहत होते आणि ऐकत होते. मागून ते वैष्णवीबद्दल सतत बोलत होते. अनंत राजपूतने वैष्णवीकडे एक शांत नजर टाकली. त्याचे हृदय त्या मुलीसाठी दुखू लागले होते. पण तो काय करू शकत होता? तो एक दीर्घ श्वास घेऊन शांतपणे तिथून निघून गेला. समोर काही पुरुष उभे होते. तो पुढे जाणारच होता की एका आवाजाने त्याला थांबवले. बेटा, तू एक चांगला माणूस दिसतोस. मला वाटते की देवाने तुला या निष्पाप मुलीसाठी माध्यम म्हणून पाठवले आहे. हो, एका मध्यमवर्गीय माणसाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले. ही मुलगी इथे खूप तणावात आहे. ती रात्रंदिवस काम करते. तिचे काम वेगळे आहे आणि तिला फटकारणेही जाते. ती किती कमकुवत आणि असहाय्य आहे हे तुम्हाला नक्कीच दिसत असेल. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिले आहे ते काहीच नाही. तुम्ही गेल्यानंतर तिच्यावर आणखी संकट येणार आहे. जर देवाने तुम्हाला तिला सुरक्षितपणे घरी आणण्याची हिंमत दिली तर तिला लग्न करून घेऊन जा बेटा.
अनंत राजपूत आश्चर्यचकित झाला. त्याने पटकन मान हलवली. नाही नाही काका, मी आधीच विवाहित आहे. हे निमित्त त्याला चांगले वाटले. म्हणून काय झालं बेटा, तू एक मालक आहेस, तू श्रीमंत आहेस. तिला त्या क्रूर महिलेच्या दयेवर सोडू नकोस, किंवा या निष्पाप मुलीवर आता काय संकट ओढून येईल कोणाला माहीत. शर्मा साहेब बरोबर आहेत बेटा, मुलीचा आधार हो. आम्ही दररोज या महिलेच्या दुष्कृत्यांबद्दल ऐकून कंटाळलो आहोत. आम्ही 2-3 वेळा लग्नासाठी तिचा हात मागितला, पण तिने नकार दिला. म्हणाली की ती माझ्यासाठी पैसे कमवण्याचे एक साधन आहे आणि माझ्या घरातील काम करणारी एक मोलकरीण आहे. तिला मी तुम्हाला कसे देऊन टाकू. पण आज ती स्वतः तुला सांगत आहे. कदाचित ही देवाकडून संधी आहे. नकार देऊ नकोस बेटा. तिच्याशी लग्न कर आणि तिला घेऊन जा. तू तिला जे काही खायला घालशील ते ती खाईन. तू तिला जे काही घालायला देशील ते ती घालेन. अनंत राजपूतला स्वतःला कमकुवत वाटले. तो तिच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून शांतपणे पुढे जाऊ शकेल का. त्याच्या स्वभावात तसं नव्हतं. त्याने फक्त विचार करून स्वतःला कचाट्यात टाकलं होतं. त्यामुळे काय फरक पडला. तो तिच्याशी लग्न करून तिला नरकातून बाहेर काढू शकला असता, किंवा भविष्यात तिच्यासाठी काही चांगली व्यवस्था करू शकला असता. तिला कायमची पत्नी म्हणून ठेवण्याची काही गरज नाही, असा विचार करून त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात तो त्याच्या घराशेजारच्या छोट्या मंदिरात तेच कपडे घालून उभा होता. काकू आता काहीही बोलत नव्हत्या, पण तिच्या चेहऱ्यावर रागाच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. तिचे डोळे लाल अंगाऱ्यासारखे जळत होते. तर तिची मुलगी नीता अस्वस्थ आणि दुःखी. ती कधी तिच्या आईकडे पाहत होती तर कधी अनंत राजपूतकडे. तू काय करतोस. तू कोण आहेस. तू कुठे राहतोस. शेवटी नीताने तिच्या मनातले प्रश्न बाहेर काढले. तो खरोखर देखणा होता. त्याच्या उपस्थितीने शांतता निर्माण झाली होती. माझे नाव अनंत राजपूत आहे. मी राजपूत इंडस्ट्रीचा अध्यक्ष आहे. नीताचे तोंड क्षणभर उघडे राहिले. तिने पटकन स्वतःला सावरले आणि तिच्या आईकडे एक कठोर नजर टाकली. काकूही तिचे भाव लपवण्याचा प्रयत्न करत होती. तिला वाटले की तो कोणी वाटसरू आहे, पण तो अनंत राजपूतच निघाला. लग्नाला सुरुवात करा लवकर, मला जावे लागेल, त्याने समोर बसलेल्या पुजाऱ्याला सांगितले आणि त्याने मान हलवली आणि लग्नाचे मंत्र सुरू केले. वैष्णवी दगडाच्या पुतळ्यासारखी बसली होती. तिची नजर जमिनीकडे होती आणि तिच्या गालावर अश्रू होते. शेजारच्या काही महिला उपस्थित होत्या. अनंत राजपूतचे नाव घेताच काकूंचे भाव बदलले. आदल्या दिवशी त्याला शिव्या देणारी आता ती हसत होती आणि तिची जागा बदलत होती. जर तिला आधीच माहीत असते की तो या दुर्भाग्यवान मुलीचा बॉस आहे तर ती कधीही असे वागली नसती. त्याऐवजी तिने त्याला सोन्याची प्लेट दिली असती. लग्न थोड्याच वेळात लागले. चला जाऊया. अनंत राजपूत उभा राहिला. बस ना बेटा, काहीतरी खा आणि मग जा, काकूंनी चेहऱ्यावर खूप प्रेमाचे भाव आणत पटकन सांगितले आणि नीताला इशारा केला. नीता नाखुश चेहऱ्याने आत गेली. नाही, काहीही गरज नाही. त्याने समोर ठेवलेली वैष्णवीची बॅग उचलली आणि बाहेर पडू लागला. वैष्णवीने त्या घराकडे एक निस्तेज नजर टाकली. नंतर डोके टेकवले आणि त्याच्या मागे गेली. तू विवाहित आहेस, मग तू तुझ्या बायकोशी असे का केलेस. तिला कळल्यावर तिचे काय होईल. सर्वप्रथम मी तुला त्या नरकातून बाहेर काढले आणि त्याही वर तू मला बोलत आहेस. तिने एक दीर्घ श्वास घेतला. लग्न अजून झालेले नाही. ते होणारच आहे. हे होणारच आहे. वैष्णवीचे ओठ थरथर कापत होते. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. हो, ते होणारच आहे. त्याने डोके हलवले. वैष्णवी गोंधळून गेली होती की हे सर्व काय घडत आहे. तिच्या आयुष्यात पुढे कोणते वादळ येणार आहे. तिच्या समोर गाडीत एक ड्रायव्हर बसला होता. त्याची वाट पाहत होता. त्याचा ड्रायव्हर कदाचित घरून दुसरी गाडी घेऊन आला असेल. ती गाडीत चढली आणि गाडी तिच्या परिसरातून निघू लागली. ती संपूर्ण रस्ता शांतपणे बसून तिची स्थिती शोधत होती. नंतर डोके वर करून फोनवर व्यस्त असलेल्या त्याच्याकडे पाहिले. बेफिकीर अवस्थेत बसलेल्या या माणसाने काही काळापूर्वी तिला लग्नाच्या बंधनात बांधले होते. आता तो तिला सोबत घेऊन जात होता. लग्नासारख्या नात्याचे पावित्र्य आणि महत्त्व त्याला माहीत नव्हते का. अशा अनोळखी मुलीशी कोण लग्न करतो. तू काय पाहत आहेस. काही अडचण आहे का. तिच्या एकाग्र नजरेने तो विचारत होता. नाही, काही अडचण नाहीये. आता ती काय म्हणेल. तिच्या मनात अनेक प्रश्न उडत होते, पण त्याला विचारण्याची हिंमत नव्हती. मोठा गेट उघडला आणि गाडी आत शिरली. रुंद रस्त्यावरून पुढे जाताना गाडी पोर्चवर थांबली आणि तो खाली उतरला. त्याने तिला खाली उतरण्याचा इशारा केला. तो तिला आत घेऊन गेला, जिथे त्याच्यासमोर हॉलमध्ये बरेच लोक उपस्थित होते. लोकांच्या उपस्थितीत हात पाय थरथर कापू लागले. नमस्कार, मी रिया आहे, अनंतभाईची धाकटी बहीण. एक मुलगी तिच्याशी हस्त आंदोलन करण्यासाठी पुढे आली. तिने हिचकी मारली आणि हात पुढे केला. तेव्हा दुसरी मध्यमवर्गीय महिला पुढे आली. मी या निरुपयोगी आणि नालायक माणसाची आत्या आहे. रजनी, प्लीज आत्या,
त्याने त्याच्या काकूकडे पाहिले आणि म्हणाला, हो, जर मी तुला निरुपयोगी म्हणू नको तर मी काय म्हणू? लग्न करण्याचा हा कोणता मार्ग आहे? लग्न नाही आजोबा, फक्त एक जबरदस्ती, तो घाबरलेल्या पद्धतीने समजावून सांगत होता. त्यामुळे यात फरक आहे. या क्षणी रियाने अनंतच्या पोटावर एक थाप मारली आणि त्याचे हास्य कमी होते, पण त्याचे स्वतःवर नियंत्रण केले. तिचे नाव काय आहे? अरे, आणखी एक मध्यमवर्गीय महिला पुढे आली. तिचा चेहरा गोल होता आणि डोळे मोठे होते. मी आरती, अनंतची धाकटी काकू आहे. हसत हसत ती म्हणत होती की तिने आत्तापर्यंत पाहिले नव्हते. अशाही काकू असतात ज्या खूप प्रेमाने बोलतात. आणि मी अनंतचा धाकटा भाऊ राहुल. भाईने ग्रुपमध्ये मेसेज पाठवला होता की तो 2 तासात लग्न करून कुणाला तरी घेऊन येत आहे आणि आम्हाला वाटले की ते फ्रँक आहे. निशा नावाची मुलगी हे म्हणत होती. राहुलकडे पाहत ती त्या सर्वांकडे पाहत होती जे पूर्णपणे निश्चित दिसत होते. अनंत म्हणत होता की तो लग्न करणार आहे. ते असे प्रतिक्रिया देत होते की जणू काही घडलेच नाही. अनंत काळजी करू लागला. तो त्याच्या आजोबांसोबत गायब होता. ती प्रत्येक गोष्टीत हरवली होती. मग तू काय करतेस? मी फक्त आनंद सरांच्या ऑफिसमध्ये आहे. मग मग तू तिला ओळखलेच पाहिजेस. अनंतची मंगेतर, निशा गोडपणे म्हणाली. मग आत्या थोडी जवळ आली. अचानक वैष्णवीच्या मनात एक धमाका झाला. ती मुलगी एक अतिशय स्टायलिश आणि आधुनिक मुलगी होती, जी ऑफिसची HR होती. ती खूप कडक आणि रागीट आहे. ती माझे काय करेल? मला वाटतं देवाने तुला आमच्या आयुष्यात आनंदाचा मार्ग बनवून पाठवलं आहे. तुला माहीत आहे का की ती भावाच्या पैशांसाठी आणि भाऊ तिच्यासाठी वेडा आहे. यावर निशा तोंड करून म्हणाली, ठीक आहे. ती फक्त एवढंच बोलू शकली. जेव्हा त्याला दुसरं कोणी आवडतं तर त्याने माझ्याशी लग्न का केलं? हा प्रश्न पुन्हा तिच्या मनात घुमू लागला. ऐक, तू काहीतरी खाशील का? तुला भूक लागली असेल. निशाने तिला कोपराने धरून तिच्या शेजारी उभं केलं. आत्या जी ही तिच्यासोबत आल्या आणि तिला एका खोलीत घेऊन गेला. काहीतरी खाऊन मग विश्रांती घे, निशा म्हणाली. मग ती मध्ये मान हलवू लागली. आता काहीही झालं म्हणून नक्कीच काहीतरी घडत असेल जे आपल्याला आता माहीत नाही. पण तू एक चांगली मुलगी दिसतेस म्हणून मी तुझ्याशी असं बोलत आहे. वाईट वाटून घेऊ नकोस. ती तिच्या खांद्यावर थाप मारत तिथून निघून गेली. काही वेळाने मोलकर्णीने जेवण आणले. ते पाहून तिची भूक वाढली. तिने कालपासून एक घासही नीट खाल्ला नव्हता. मला तुझा हेतू माहीत आहे, अनंत राजपूत. पण तू त्या निर्दोषला वाचवण्यासाठी घाईघाईने निर्णय घेतला आहेस. तुला वाटतं का तू न्याय करू शकशील? आणि मी तुला पुन्हा मज्जाच्या दबावाखाली तिला सोडण्याचा प्रयत्न करू देणार नाही, तो गंभीर स्वरात म्हणाला. ती दिसायला सुंदर आहे, अगदी साधेपणातही. ती थोडीशी नाजूक आहे. जर ती चांगले खाईल आणि चांगले कपडे घालेल तर ती आणखी सुंदर दिसेल. लग्न कदाचित जबरदस्तीने झाले असेल, पण आता तुला ते टिकवावे लागेलच. आजोबा, मी हे सगळं विचारात घेतलं नव्हतं. मी हे लग्न फक्त त्या मुलीला वाचवण्यासाठी केलं आहे. आयुष्यभर तिच्यासोबत राहण्यासाठी नाही. मी तिच्यासाठी काही वेगळी व्यवस्था करेन. मी मुंजावर कोणताही अन्याय करणार नाही. मला फक्त तिला आधार द्यायचा होता, जेणेकरून ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेन. नाही अनंत, अशा आधाराचा काय उपयोग जो आयुष्यभर छाप सोडतो? जर तुला आधार द्यायचाच होता तर तू मुलीशी लग्न का केलेस? ती अजून लहान आहे. ती स्वतः कशी उभी राहू शकेन? जर तुला हवे असेल तर मी स्वतः मुंजा आणि तिच्या कुटुंबाशी बोलेल. दादांच्या बोलण्याने तो अस्वस्थ दिसत होता. तू नेहमीच असं करतोस अनंत. घाई करतोस, भावनिक निर्णय घेतोस आणि मग तिथेच डोके हातात घेऊन बसतोस. पण हे त्या मुलीवर अन्याय झाल्यासारखे ठरेल, तो थंडपणे म्हणाला. अनंतला सापळ्यात अडकल्याचे पीडितेसारखे वाटले. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने स्क्रीनकडे पाहिले तेव्हा त्याचे भाव बदलले. मी तुमच्याशी नंतर बोलतो दादा. तो उठला आणि निघून जाऊ लागला. हो मुंजा. तो खोलीतून बाहेर येऊ लागला आणि म्हणाला, कसा आहेस? ठीक आहेस? तू कशी आहेस? मी ठीक आहे. मी अजयला भेटले. तो मला जैनची कस्टडी देऊ इच्छित नाही. त्याला शंका आहे की तू आणि मी लग्न करणार आहोत, म्हणून मी जैनची पूर्ण कस्टडी मिळेपर्यंत म्हणून मी लग्न पुढे ढकलू इच्छिते. तुला समजले का? मला समजले, पण आपण लग्न किती काळ पुढे ढकलू शकतो? आणि मी तुला सांगितले होते की माझ्या अनुपस्थितीत तू अजयला भेटणार नाहीस. त्याचा स्वर रागात होता. चल, तुझा फोन बंद होता. तो काल रात्री घरी आला होता. तो घरी आला तुझ्या अपार्टमेंटमध्ये? त्याचे डोके फिरले. हो, तो कायदेशीररित्या सांगत होता की ते घर त्याचे आहे. म्हणजे तो तुझ्या जवळ आला असावा. तो रात्रभर तिथेच थांबला का? अनंतच्या प्रत्येक नसातून वीज वाहू लागली. चल अनंत, तू वेडा झाला आहेस का? मला अजयचा तिरस्कार आहे. मी त्याला असं माझ्या जवळ कसं येऊ देऊ शकते? मग तू ते घर का सोडून देत नाहीस? मी तुला आधीच सांगितलं होतं की
तू तुझ्या कुटुंबासोबत राहशील किंवा माझ्या फ्लॅटमध्ये राहायला जा. त्याचा स्वर कठोर झाला. मी कुटुंबासोबत राहू शकत नाही. जैनला मानसिक आरोग्याचा त्रास आहे. असो, मी अजयशी बोलले आहे. आता तो मला त्रास देणार नाही. मी त्याला आश्वासन दिले आहे की माझा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. याचा अर्थ काय? मला काहीही नाही आहे. मी काही गुन्हा करत नाही आहे आणि तुमच्या लग्नादरम्यान तू माझ्याशी रिलेशनशिपमध्ये नव्हतीस. घटस्फोटानंतर तू कोणाला भेटतेस, कोणाशी लग्न करतेस, हा त्याचा विषय नाही आहे. तू बरोबर आहेस. पण समजून घे, तूच मला चांगले समजतोस. तो माझ्या मुलाचा बाप आहे आणि मला जैनसाठी काही कडू गोष्टी घ्याव्या लागतील म्हणून सावधगिरी बाळगणे चांगले. ती हळू आणि खात्रीशीरपणे बोलली. त्याच्या तापलेल्या नसा शांत होऊ लागल्या. तो अजूनही बोलत असतानाच त्याने वैष्णवीला त्याच्या खोलीतून बाहेर पडताना पाहिले. त्याने त्याचे शेवटचे शब्द बोलले, फोन बंद केला आणि तिच्याकडे वळला. तू तू तुला या खोलीत कोणी पाठवलं? तुझ्या बहिणीने, तिने हळूच उत्तर दिले. ही माझी खोली आहे. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. ती संकोचून म्हणाली, हो, कदाचित मी तुझी बायको आहे असं समजून त्यांनी मला इथं सोडलं असेल. मला माहीत नव्हतं की ही तुझी खोली आहे. मी कुठे राहायचं ते सांगशील का? ती हळूच म्हणाली. तुझं सामान तेही इथंच आहे. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि विचार केला. आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी आठवत शांत झाला. तू नक्कीच मुलीला तुझ्या खोलीत ठेवण्यास आक्षेप घेशील. अरे, मी काय केले? मी नेहमीच घाईघाईत काम करतो. मी हे सगळं बिघडवलं आहे. आजोबा बरोबर आहेत. आता मी या मुलीला स्वतःला बांधले आहे. पण आता तिचे काय करावे हे मला कळत नाहीये, तो स्वतःशी म्हणाला. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. तू इथे राहू शकतेस, पण तू माझ्या खोलीत कसं राहायचं हे मी ठरवेल. सध्या तरी आज जा, असं म्हणत तो पुढे गेला. ती तिथे गोंधळून उभी राहिली. मग हळूहळू आत आली आणि खोलीकडे पाहत बेडवर बसली. इथे खूपच शांतता होती. प्रत्येक क्षणी तिला फटकारण्यासाठी किंवा प्रत्येक छोट्या गोष्टींवर तिला टोमणे मारण्यासाठी येणारा कोणीही नव्हता. विचारात हरवून ती तिथेच पडली आणि काही वेळाने झोपी गेली. रात्रभर झोप न लागल्याने ती ती संध्याकाळी झोपी गेली आणि रात्रभर झोपूनच राहिली. अनंत रात्री उशिरा घरी आला आणि तिला त्याच्या बेडवर झोपलेले पाहून आणि तो स्तब्ध झाला. मी तिला खोलीत राहण्याची परवानगी दिली होती, पण मॅडमने बेड ताब्यात घेतला आहे, तो बडबडला आणि तिच्या शेजारी झोपला. बेड मोठा होता आणि ती इतकी जाड नव्हती की त्याच्यासाठी जागाही शिल्लक नव्हती. तो मुंजाशी फोनवर बोलत होता तेव्हा अचानक वैष्णवीने झोपेत आवाज केला. अनंत घाबरला. कोण आहे? मुंजाने दुसऱ्या टोकातून विचारले. कोणीही नाही. तुला भात झाला असेल. अनंत राजपूत पुन्हा तिच्या शेजारी बसला. बेशुद्ध वैष्णवीकडे पाहून तो म्हणाला, ठीक आहे, मला वाटतं कोणीतरी तुझ्यासोबत आहे. अनंतने ओठ दाबले. काही वेळाने त्याने फोन खाली ठेवला आणि सरळ झोपला आणि वैष्णवी अचानक तिच्या मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली. तू झोपली होतीस ना? ही गाढ झोपेत? वैष्णवीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे भाव असताना तिने अचानक डोळे उघडले. तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. तू त्यांना किती सहजपणे मूर्ख बनवत आहेस, ती आश्चर्याने आणि अस्वस्थतेने म्हणाली. तर मग मी काय करू? मी तुला इथे जाणून बुजून आणलेले नाही. अनंतचा स्वर कटू होता. तर तू परिस्थिती काहीही असो, त्यांना खरं खरं सांग. जर ती म्हणाली की मला सोडून दे, तर मला सोडून दे. आणि जर ती सहमत झाली तर मी असेच जगेन. मी तुझ्या आणि त्यांच्यामध्ये अडथळा किंवा समस्या होणार नाही, ती हळुवारपणे म्हणाली. अनंत तिच्याकडे पाहत राहिला. तू अशा व्यक्तीसोबत राहशील का ज्याच्या आयुष्यात दुसरे कोणी आहे? आणि तू हे देखील मान्य करशील की तू अडथळा निर्माण करणार नाहीस? हो, कारण कठीण काळात मला साथ देऊन तू माझ्यावर उपकार केला आहेस. आता मलाही हवे आहे की मी तुझ्या आयुष्यात आणखी समस्या आणू नये. आणि जर ती म्हणाली की तिला सोडून दे, मग तू काय करशील? तू मला माझ्या नोकरीवरून तर काढून टाकणार नाहीस, बरोबर? मला कुठेतरी भाड्याने घर मिळवून दे. तू एकटी राहशील का? तुला भीती वाटणार नाही का? अनंतला तिच्या साधेपणाचे आश्चर्य वाटले. सुरुवातीला भीती वाटेल, पण जेव्हा जे आपल्याला खूप त्रास देते तेव्हा आपल्याला त्याची सवय होते. ती निरागसपणे म्हणाली, सध्या तू इथेच थांब. भविष्याबद्दल नंतर पाहू. काहीतरी उपाय सापडेलच, तो म्हणाला आणि मागे वळला. काही वेळाने वैष्णवीही पुन्हा झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असताना अनंत जागा झाला. तिला तिची बॅग घेऊन जाताना पाहून तो आश्चर्यचकित झाला. एवढ्या सकाळी? अरे, तू ऑफिसला जात आहेस? तो जांभाई देत उठला. थोडं थांब, आपण एकत्र जाऊया. नाही, मी तुला काही त्रास देऊ नये. मी स्वतःच जायला हवे. मुंजा मॅडम, ती रजेवर आहे. पण एक मिनिट थांब. तुला कसं कळलं की मुंजासोबत लग्न करणार आहे मी? तो आश्चर्यचकित झाला. ते
घरी बोलत असताना मी ते ऐकलं, ती हळूच म्हणाली आणि बाहेर पडली. अनंतने एक दीर्घ श्वास घेतला आणि वॉशरूमकडे निघून गेला. वैष्णवी बहुतेक वेळ ऑफिसमध्ये तिच्या डेस्कवरच राहिली. तिला कोणीही इकडे तिकडे फिरताना पाहिले नव्हते. ऑफिसमधून परत येताना अनंत पहिले निघाला. तो तिच्या डेस्कजवळून जाताना वैष्णवीने वर पाहिले आणि तिला वाटले की तो तिला सकाळी जसे सांगत होता तसेच सोबत घरी जाऊ असे सांगेन, पण तो काहीही न बोलता निघून गेला. तिला थोडी निराशा वाटली. मग डोके हलवत ती सामान उचलू लागली. बाहेर आल्यावर तिला तो पार्किंगमध्ये उभा असलेला दिसला. ती पुढे सरकली. साहेब, तुम्ही अजून गेला नाहीत का? तिच्या आवाजावर अनंतने तिच्याकडे नाराजगीने पाहिले. मी इथे तुमची वाट पाहत आहे. का? का? त्याच्या रागाच्या भरात ती घाबरली. कारण मी वेडा झालो आहे. मला चांगुलपणाच्या किड्याने चावले आहे. तू आता निघशील की नाही? त्याने चिडून विचारले. मला वाटले होते की तुम्ही ऑफिसमधून निघताना काहीच सांगितले नव्हते. नाहीतर ती समजावून सांगू लागली. ठीक आहे, तो गंभीरपणे म्हणाला आणि गाडीत बसला. माझ्या आजोबांना मी तुझ्याशी लग्न केले हे आवडले नाही. कारण ती तात्पुरती मदत असेल. ते जुन्या विचारांचे आहेत. त्यांना वाटले की घटस्फोटित महिलेचे जीवन अजूनही सोपे नाही. मलाही तेच वाटते. घटस्फोटानंतर स्त्रीसाठी विशेषतः माझ्यासारख्या महिलांसाठी जीवन कठीण होते. यात काहीही चूक नाही. तुला काय म्हणायचे आहे? अनंतला धक्का बसला. ज्यांना कोणीच नाही, ज्यांना जगाचे चढ उतार माहीत नाही. ती एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, तुम्ही स्वतः या लग्नाला सहमती द्यायला नको होती. आता तात्पुरता आधार माझ्यासाठी आयुष्यभराचा तोटा ठरेल. वाह, तर तुला मी आयुष्यभर माझी नको असलेली पत्नी म्हणून घरात ठेवावे असे तुला वाटते का? तिच्या बोलण्यावर अनंतला राग आला. आधी मी तुला मदत केली आणि त्याहूनही वर तू माझ्यावर चुकीचे केल्याचा आरोप करतेस? त्याच्या कठोर स्वरावर वैष्णवीचा चेहरा पडला. मी असं म्हणत नाहीये की तू मला आयुष्यभर तुझी पत्नी म्हणून ठेव. मी फक्त एकच गोष्ट सांगत होते, ती हळू आवाजात म्हणाली आणि खिडकीतून बाहेर पाहू लागली. अनंतला आणखी काही बोलायचे होते, पण तिने रस दाखवला नाही किंवा तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिले देखील नाही. जोपर्यंत ते घर पोहोचले नाहीत. घरी सर्वजण जेवणाच्या टेबलावर त्यांची वाट पाहत बसले होते. समोरची खुर्ची आणि त्याच्या शेजारील खुर्ची त्यांच्यासाठी रिकामी ठेवली होती. ही काय पद्धत आहे भाऊ? दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सोन ऑफिसला जाते? छोटी काकू तक्रार करत होती. तुझे बाबा आले आहेत. विचारत होते की अचानक सगळं कसं झालं? बाबा जर्मनीहून कधी आले? बिझनेस ट्रिप 6 आठवड्यांची होती ना? तू त्यांना या परिस्थितीबद्दल सांगितलेस का? अरे, अनंतने डोके धरलं आणि वैष्णवीने न कळत त्याच्याकडे पाहिलं. ते सोड, तू जेव. हे सगळं इथे घडतच राहतं. रजनी आत्या म्हणाली, हे सगळं चालूच राहणार, बरोबर? आधी तुला एका मुलीच्या आईवर प्रेम झालं आणि मग आता अचानक एक नवीन हिरोईन आली. राहुलने हसून म्हटलं आणि रियाने त्याच्याकडे रागाने पाहिलं. वैष्णवीने तिच्या जेवणावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला, पण ती यशस्वी झाली नाही. तिचे मन जड झाले होते. तिला काहीच खावेसे वाटत नव्हते. काही क्षणांनी एक मध्यमवर्गीय माणूस आला. त्या माणसाला पाहून वैष्णवीला वाटले की तो अनंत राजपूतचा बाप आहे. ती लगेच उभी राहिली आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी वागली. वैष्णवीला आशीर्वाद देताना त्याने अनंतकडे पाहिले. आमचे विमान प्रवासी कसे आहेत? त्याने हसून विचारले, पण अनंतने फक्त ओठ दाबले. मी ठीक आहे बाबा, तुम्ही कसे आहात? तुम्ही मला सांगा, जेव्हा तुम्ही तुमच्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नात सामील होऊ शकत नाही तेव्हा तुम्ही कसे असू शकता? रिसेप्शनने ही कमतरता पूर्ण कर. दादा हसले. अनंतने दादाकडे पाहिले तर वैष्णवी आश्चर्याने दादाकडे पाहत होती. हलक्या फुलक्या गप्पांमध्ये जेवण झाले. सुनबाई, जर तुम्ही थकले नसाल तर चहा बनवू शकाल का? मी बनवून आणते, ती पटकन म्हणाली आणि उठली. मी बनवते बाबाजी. ती एक नवीन लग्न झालेली वधू आहे. तुम्ही तिला काम करायला लावावे, छोटी काकू म्हणाली आणि वैष्णवीने मान हलवली. नाही, मी बनवते आंटी. आंटी, मला काकू म्हण वैष्णवी. काकू जवळचं वाटतं. ती हळूवार हसली आणि वैष्णवीनेही हसून मान हलवली. तिला विश्वासच बसत नव्हता की अनंतचे कुटुंबीय इतके चांगले आहेत. तर अनंत त्याच्या कुटुंबियांच्या तिच्याशी अशा वागण्याने गोंधळला होता. त्याला आधीच माहीत होते की इथे मुंजा कुणालाही फारशी आवडत नाही, पण ज्या उदारपणाने आणि प्रेमाने वैष्णवीला वागणूक दिली जात होती त्यामुळे त्याने एक दीर्घ श्वास घेतला. तिने सर्वांसाठी चहा बनवला आणि सर्वांनी आपापले कप घेतले आणि बसले. तीही तिचा कप घेऊन निशाच्या शेजारी बसली. आनंद तिच्या वडिलांशी आणि आजोबांशी काहीतरी महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलत होता, तर दुसऱ्या बाजूला असलेल्या महिला लग्नाबद्दल चर्चा करत होत्या. या घरातील वातावरण सामान्य श्रीमंत कुटुंबांपेक्षा वेगळे होते. कोणताही अभिमान नाही, अहंकार नाही, फक्त हास्य आणि हास्याने भरलेले घर. जणू काही
काही इथे कधीही दुःख आले नाही. वैष्णवीला या सर्वांसोबत आराम वाटत होता आणि हेवाही वाटत होता. तू मला सांग वैष्णवी, तू काय घालशील? मी कुठे? म्हणजे कुणाचे लग्न? तुला माहीत नाही कुणाचे लग्न? तू इतक्या वेळेपासून इथे बसली आहेस. तुला काय चर्चा होत आहे हे समजले नाही का? रिया तिला फटकारत म्हणाली. नाही, मी ठीक आहे. ते सोड. माझ्या मामाच्या मुलाचे लग्न पुढच्या आठवड्यात आहे. आम्ही आता याबद्दलच बोलत आहोत. तसे मी ऐकले आहे की पुढच्या महिन्यात अनंत भाऊ आणि तुमचेही रिसेप्शन होणार आहे, ती हळुवारपणे म्हणाली आणि वैष्णवी सरळ बसली. जणू तिला विजेचा धक्का बसला आहे. काय? ती आश्चर्यचकित झाली. कुणालाही हे कळू नये. मी ते असेच ऐकले आहे. सध्या तरी अज्ञानी राहा. अनंत भाईला ते सांगू नकोस. त्यालाही माहीत नाही. तिने फक्त मान हलवली. मग मुंजाचे काय? तिने मनात विचार करत तिच्या हातांकडे पाहिले. पुढच्या काही दिवसात तिला या घराची आणि तिथल्या लोकांची इतकी सवय झाली की जणू ती वर्षानुवर्षे इथेच राहत होती. जेव्हा सगळे खरेदी करायला गेले तेव्हा तिला सोबत घेऊन गेले. भरपूर खरेदी, मजा, चांगले जेवण. पहिल्यांदाच तिने जीवनाचा खरा आनंद अनुभवला होता. आयुष्यात पहिल्यांदाच तिला 2 मैत्रिणी होत्या, रिया आणि निशा. राहुल तिच्याशी भावासारखा वागत होता. तथापि आनंदशी तिचे नाते मैत्रीचेही नव्हते. ती अगदी रूममेटसारखे होते. त्या दिवशी ती अनंतच्या चुलत बहिणीच्या मेहंदी समारंभाची तयारी करत होती. तू सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहशील का? अनंतने विचारले आणि ती वळली. नाही, मी आज जात आहे, उद्या नाही जाणार. रिया ऐकत नव्हती. म्हणून मी जात आहे, तिने स्पष्ट केले. तो काहीच बोलला नाही. हलक्या गुलाबी रंगाची लाल कुर्ती आणि प्लाझो पॅन्टमध्ये केस मोकळे आणि हलका मेकअप केलेला ती खूप गोंडस दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आता हाडे दिसत नव्हते आणि ती पूर्वीसारखी कमकुवतही दिसत नव्हती. तिचा रंग जो आधी थोडा फिकट होता, आता स्पष्ट गोरा होऊ लागला होता. तिच्या चेहऱ्यातील हा थोडासा बदल तिच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवत होता. अनंतने तिच्याकडे एक नजर टाकली आणि तो फोन उचलून निघून गेला. तेवढ्यात त्याच्या फोनवर एक मेसेज आला. अनंत, वैष्णवी कोण आहे? अनंत क्षणभर थांबला. नंतर एक दीर्घ श्वास घेतला. आपण एकत्र बसून याबद्दल बोलूया. त्याला माहीत होते की ते लपवण्यात काहीही अर्थ नाही. अगदी 1 तासानंतर तो तिच्यासमोर बसला होता. गोरा रंग आणि तीक्ष्ण शरीरयष्टी असलेली मुंजा उंच आणि अत्यंत सुंदर होती. ती अनंतच्या वयाची होती. सुमारे 29 किंवा 30. तिचे 22व्या वर्षी लग्न झाले होते आणि 27व्या वर्षी ती आई झाली होती. अजय हा तिची स्वतःची निवड होता, पण त्यांचे प्रेम फार काळ टिकले नाही. नाते बिघडले आणि 7 वर्षांनी तिने वेगळे होण्याचे योग्य मानले. अजयशी घटस्फोट झाल्यानंतरही तिचे नाते पूर्णपणे तुटले नव्हते. कधी मुलगा जैनसाठी, तर कधी दुसऱ्या कारणासाठी. अनंतचा मुंजा आणि अजयचे भेटणे आवडत नव्हते. तो मुंजावर रागवायचा आणि विचारायचा, तू अजयला घटस्फोट दिला असताना तो तुला भेटायला का येतो? ती त्याला प्रत्येक वेळी पटवून द्यायची आणि तो तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा. म्हणजे तू माझ्या भावनांशीही खेळायला लागला आहेस. ती कडवटपणे म्हणाली, मी तुझ्यावर प्रेम करतो मुंजा. तुला मी आवडते. तुला माझ्याशी लग्न करायचे आहे. हाच तुझ्या प्रेमाचा पुरावा आहे का? ती फक्त एक सक्ती होती का? अनंतने विचारले. तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मुंजाला काहीच समजत नव्हते. तिने आपले अश्रू पुसले. पण अनंत, तुला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लग्न का करावे लागले? त्यावेळी दुसरा कोणताही मार्ग नव्हता? मुंजा, खोटे बोलू नकोस. मी खरं सांगतोय. तुला चांगलंच माहीत आहे की मी प्रत्येक बाबतीत सत्यवादी आहे. ती अजूनही आपल्यात नाहीये आणि ती कधीच येऊ शकत नाही. माझ्यासाठी तू माझी निवड आहेस आणि माझी आवड देखील आहेस. जर असं असेल तर तू मला आधी का सांगितलं नाहीस? वेळ नव्हता. मी स्वतःही सध्या या प्रकरणात अडकलो आहे. तुला काय म्हणायचंय? कसला गोंधळ? जर प्रकरण संपलं असेल तर तिला घटस्फोट दे आणि ते पूर्णपणे संपवून टाक. हे इतके सोपे नाहीये मुंजा. आणि मी म्हणतोय की ती आता आपल्यात नाहीये. आपण लग्न करू आणि एकत्र राहू. तिला घटस्फोट दिल्यानंतर मी तिच्यासाठी एक फ्लॅट खरेदी करेन आणि ती त्यात शिफ्ट होईल. तरीही तिने स्वतः हे सांगितले आहे. तिला माझ्यात रस नाही, म्हणूनच ती माझ्यासोबत राहण्याचा आग्रह धरेल असे होऊ शकत नाही. हो, पण माझ्या कुटुंबाने तिचे खूप कौतुक केले आहे. म्हणून जर त्यांना तिला आपली मुलगी म्हणून त्यांच्यासोबत ठेवायची असेल तर त्यांनी तिला त्यांच्या इच्छेनुसार ठेवावे. तिचे दुसरे लग्नही करावे. मला काही एक फरक पडत नाही. पण मी तिला माझ्या आयुष्यातून वेगळे करेन. तुझ्या कुटुंबाने हे प्रकरण तुझ्या अंगाशी आणले असेल आणि तुझ्यावर दबावही आणला असेल. त्यांना वाटत असेल की सून घरी असावी, त्यांची सेवा करावी आणि कुटुंबासाठी स्वतःचे बलिदान द्यावे. माझ्या घरात नोकर आहेत. कोणीही कुणाची सेवा करत नाही.
अनंत गंभीर स्वरात म्हणाला, पण तुलाही वातावरण माहीत आहे ना, तिथे कोणालाही प्रायव्हसी नाहीये. तुझे इतके मोठे कुटुंब आहे, माझ्या कुटुंबावर देवाची कृपा आहे की सगळे इतके प्रेमाने राहतात. मग तुला यात काय अडचण आहे? तू त्यांना जेवू घालत आहेस का? बघ मुंजा, मी तुला 100 वेळा समजावून सांगितले आहे. माझ्या कुटुंबाबद्दल काहीही बोलू नकोस. तुला त्यांच्यासोबत राहायची गरज नाही. कोणीही तुला जबरदस्ती करत नाही. पण तुला अधिकार नाही तू माझ्या समोर त्यांना अपमानित करावेस. तो कडवटपणे म्हणाला, मी काहीही चुकीचे बोललेले नाहीये. ठीक आहे, तू बरोबर आहेस, मी चूक आहे. तो थंडपणे म्हणाला आणि उठला. ठीक आहे, जा, ती रागाने म्हणाली आणि खोलीत गेली. अनंत निघून गेला. आज अनंतच्या चुलत बहिणीचे लग्न होते. तो घरी होता. बेडला टेकून तिला तयार होताना पाहत होता. तिला त्याच्या उपस्थितीची पूर्णपणे जाणीव नव्हती. अनंतला आठवलं तो आठवडा जेव्हा त्याने तिला खोलीत जास्त बोलू नको असे सांगितले होते आणि आता ती पूर्णपणे गप्प असल्याने त्याला अस्वस्थ वाटत होते. खोलीत एक विचित्र भावना होती, शांतता होती. पण तो स्वतःच बोलला होता, त्यामुळे ती आता काहीही बोलू शकत नव्हती. काळी साडी घालून ती केस व्यवस्थित करत होती, पण तिने ब्रश हळूच खाली ठेवला, जेणेकरून आवाज येऊ नये म्हणून. अनंत तिच्या प्रत्येक हालचाली काळजीपूर्वक पाहत होता. आता ती मेकअप करू लागली, काळजीपूर्वक, अगदी व्यवस्थित. अनंतची तिच्यावरची नजर पाहून तिचे हात थरथर कापू नयेत म्हणून थांबवले. मोठ्या कष्टाने तिने स्वतःला नियंत्रित केले आणि तिची पर्स उचलली. पण जेव्हा तिची नजर अनंतशी भिडली तेव्हा तिचे हृदय अस्वस्थ झाले. अनंत तिच्या सुबक चेहऱ्याकडे पाहत राहिला. गडद लाल लिपस्टिक तिचा चेहरा आणखी सुंदर बनवत होती. ती बाहेर पडली. हाय, तू किती सुंदर दिसतेस. भावाने तुझी प्रशंसा केली का? रियाने चिडवली. पण तो फक्त पाहतच राहिला. तो तुझी प्रशंसा का करणार नाही? तू हक्काची बायको आहेस आणि त्याहूनही वर किती गोड, निरागस आणि छान. तिने तिचे गाल ओढत म्हणाली, तू म्हणालीस तसं. वैष्णवी हसली आणि तिच्यासोबत गेली. अनंत खोलीत पडून होता. तो अजून मुंजाशी बोलला नव्हता. दोघेही नाराज होते. तो त्याच्या फोनकडे सहज पाहत होता. तेव्हा एक व्हिडिओ आला. नंबर अनोळखी होता. जेव्हा त्याने व्हिडिओ उघडला तेव्हा त्याचा चेहरा फिकट पडला आणि दुसऱ्या क्षणी तो रागाने लाल झाला. त्याचे डोळे रक्ताळले. अजय सोबत मुंजा होती. खूप जवळच्या क्षणांमध्ये, पूर्णपणे शुद्धीवर. ते एकमेकांमध्ये हरवले होते. तो प्रत्येक क्षण, प्रत्येक कोना काळजीपूर्वक पाहत होता. सत्याची पुष्टी करत होता. त्याचे रक्त उकळत होते. अनंतला ज्या नंबरवरून व्हिडिओ आला होता त्या नंबरवर कॉल केला. तू कोण आहेस? कॉल उचलताच अनंत ओरडला. अजय बोलतोय. नक्कीच तुझ्याकडे व्हिडिओ असेल मित्रा. मी तुला फक्त एवढेच सांगू इच्छित होतो की ती अजूनही माझ्यावर प्रेम करते. तू फक्त एक पर्याय आहेस. मी जेव्हा जेव्हा तिला बोलवेल तेव्हा ती पुन्हा माझ्या मिठीत यायला तयार असेल. खरं तर असं होतं. तू व्हिडिओ पाहिला नाहीस का? त्या रात्रीही मी तिला भेटायला गेलो. तेव्हाही ती माझ्या थोड्याशा स्पर्शाने वितळून माझ्या जवळ आली. तुझा हेतू काय आहे? तिच्यापासून दूर राहा, अनंत रागाने ओरडला. त्याचे मन रागाने जळत होते. त्याला कळत नव्हते की ती अजयसोबत अजूनही रिलेशनशिपमध्ये आहे. याचा राग आहे की तो मुंजासारख्या स्त्रीच्या प्रेमात कसा पडला याचा. अजय थंडपणे म्हणाला, ती माझ्या मुलाची आई आहे आणि मला माझा मुलगा या वयात सावत्र वडिलांच्या सावत्र छायेत वाढू नये असे वाटते. तू वाट पाहू शकतोस का? जर तुला तिच्या चारित्र्याची हरकत नसेल तर वाट पहा. माझी दुसरी पत्नी जैनवर प्रेम करू शकणार नाही, पण मी माझ्या पत्नीवर प्रेम करतो. पण मला वाटत नाही की मुंजाने आत्ताच तुझ्याशी लग्न करावे आणि मीच हे लग्न रोखून धरले आहे आणि तिला वाटते की ती लग्न पुढे ढकलत आहे, कारण मला अजूनही तिच्यामध्ये रस आहे. तिने मला असेही सांगितले आहे की जर मी इच्छित असलो तर ती तुझ्याशी लग्न केल्यानंतर तुला घटस्फोट देऊ शकते आणि नंतर माझ्याकडे परत येऊ शकते. मी तुझ्या शब्दाशी सहमत नाही. मी का विश्वास ठेवू अजय तुझ्यावर? तू विश्वास कर किंवा नको करूस, हा तुझा निर्णय आहे. पण मी बोललेला प्रत्येक शब्द खरा आहे आणि हा व्हिडिओ देखील खरा आहे. तुला हवे असल्यास ते तपास. ती नशेत नव्हती किंवा ब्लॅकमेलिंगचाही प्रकार नाही. हा व्हिडिओ फक्त काही गोड बोलण्याचा परिणाम आहे. मी तिचे पहिले प्रेम आहे आणि ती अजून माझ्यापासून दूर गेलेली नाही. फोन डिस्कनेक्ट झाला. अनंतचे डोके फिरू लागले. त्याच्या मनात एक सर्व काही फिरत होते. त्याला त्रास देत होते. तो मुंजासोबतच्या त्याच्या नात्यांबद्दल विचार करू लागला.
ते पहिल्या नजरेतील प्रेम होते. त्यावेळी अनंतला माहीत नव्हते की मुंजा विवाहित आहे आणि मुंजाच्या आणि त्याच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि नंतर आनंद तिच्या प्रेमात पडला. आणि जेव्हा आनंदने तिच्यावर प्रेम व्यक्त केले तेव्हा त्या दिवशी मुंजाने त्याला सांगितले की ती घटस्फोटित आहे आणि एका मुलाची आई आहे. हे सत्य ऐकून आनंद काही क्षण गप्प राहिला, पण तो खूप पुढे गेला होता आणि मुंजाला सोडून जाऊ शकत नव्हता. आणि जेव्हा तिने घटस्फोट घेतला तेव्हा त्याला काहीच हरकत नव्हती. त्याने तिला तिच्या मुलासह दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याने मुंजालाही या निर्णयाची माहिती दिली होती. मुंजाला या गोष्टीचा आनंद होता. तिच्यात अनेक दोष होते, पण त्याला हे माहीत नव्हते की तीही त्याच्यावर तितकेच प्रेम करते का जितके तो. त्याने मुंजाला फोन केला आणि पुढच्या क्षणी फोन उचलला गेला. तू अजयला भेटायला कधी गेली होतीस मुंजा? त्याने थेट विचारलं. मुंजाने उत्तर देण्यापूर्वीच त्याने पुढचा प्रश्न विचारला. मीटिंगमध्ये काय झालं? तुला काय म्हणायचंय ते समजलं, मला उत्तर हवंय. त्याचा स्वर कठोर झाला, त्याचा आवाज रागाने भरून आला. तुझं लग्न झालं हे कळल्यानंतर मी रागात माझ्या भावना दाबल्या नाहीत अनंत. आणि तू हा प्रश्न का विचारतोयस? तुला स्वतःला एक बायको आहे. तुझी निष्ठा लक्षात ठेवून मी माझ्या बायकोला माझ्या जवळही येऊ दिले नाही किंवा मी तिच्या जवळ गेलो नाही. मी तिला स्पर्शही केलेला नाही आणि तू फक्त या सुडासाठी तुझ्या घटस्फोटित पतीशी अशा प्रकारच्या नात्यात अडकलीस आणि तेही सुरुवातीला. मी कसे विश्वास ठेवू? तो ओरडला. माझ्यावर ओरडू नकोस. जा नरकात. अनंत रागाने म्हणाला. फोन भिंतीवर फेकला आणि तो धावत बाहेर पडला. मध्यरात्रीनंतर जेव्हा वैष्णवी घरी परतली तेव्हा तिला खोलीत रिकामी दिसली आणि ती बेडवर आरामात झोपली. तिने थोड्या वेळाने उठून कपडे बदलण्याचा आणि मेकअप काढण्याचा विचार केला होता. तिने तिच्या हातातून फुलांच्या बांगड्याही काढल्या नव्हत्या. खोली तिच्या सुगंधाने भरून गेली होती. रात्रीच्या वेळी आनंद घरी परतला. त्याची पावले अडकली. खोलीत प्रवेश करताच त्याचा श्वास जड झाला. तो बेडवर पडला. चमेलीचा मंद सुगंध आणि जवळ झोपलेल्या वैष्णवीचा सततचा सुगंध त्याला व्याकुळ करत होते. तो स्वतःला रोखण्याचा प्रयत्न करत होता, जणू काही तिच्या उपस्थितीची त्याला जाणीवच नव्हती. पण दुसऱ्या क्षणी वैष्णवी वळली आणि त्याच्या जवळ आली. तो कमकुवत झाला. त्याने डोळे उघडले. मंद प्रकाशात तिचा चेहरा, तिच्या साडीच्या पल्लूमधून डोकावत असलेली तिची नाजूक आकृती. त्याची नजर रोखू शकली नाही. त्याने त्या नाजूक अस्तित्वाला हळुवारपणे आपल्या जवळ ओढले. ती अस्वस्थ होती, पण अनंतच्या वाढत्या जवळीकतेने तिला जास्त वेळ झोपू दिले नव्हते. ती घाबरली आणि डोळे उघडले आणि गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. काय काय करतोयस अनंत? ती खूप घाबरली आणि त्याला बाजूला करत विचारू लागली. अनंत थांबला आणि लाल डोळ्यांनी तिच्याकडे पाहू लागला. काय झालं? तुला कळतंय का तू काय करतोयस? तुला माहीत असायलाच हवं की नवरा आपल्या बायकोशी काय करतो. त्याचा स्वर मंद होता, पण त्यात उष्णता होती. मग ते तुला काही आक्षेप असेल तर मी निघून जाईल. तू नशेत आहेस. ती हळूच म्हणाली. तुम्ही सांगू शकाल का, जर नशा संपल्यानंतर तुम्ही माझे अस्तित्व नाकारले आणि या क्षणांचे सत्य नाकारले तर? ती थरथरत्या ओठांनी म्हणत होती. मी ते करणार नाही, कारण मी इतका मद्यधुंद नाही. मला चांगलेच माहीत आहे की मी काय करत आहे. त्याने उत्तर देताच त्याने वैष्णवीला आपल्या बाहूंमध्ये घेतले आणि तिच्या मऊ ओठांवर झुकला आणि काही क्षणातच तिच्या संपूर्ण अस्तित्वाला व्यापून टाकू लागला. वैष्णवीने कोणताही निषेध न करता तिचे अस्तित्व त्याला सोपवले होते. तू हे का केलेस? सकाळच्या पहिल्या प्रश्नावर अनंतने झोपलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले. एक दीर्घ श्वास घेत त्याने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. तू माझी बायको आहेस. माझा तुझ्यावर अधिकार आहे आणि मी ते तुझ्या संमतीशिवाय केले आहे. मी तुला विचारले होते. तू परवानगीही दिली होतीस ना? त्याने तिला जवळ ओढले. तिची हाराची फुले बेडवर सुकून गेली होती आणि हाराच्या फुलाचा मंद सुगंध खोलीत पसरला होता. वैष्णवीच्या उपस्थितीतूनही एक सौम्य सुगंध जाणवत होता. तो पुन्हा विचलित होऊ लागला. तो आश्चर्यचकित झाला. जेव्हा तो वैष्णवीच्या जवळ गेला तेव्हा एकदाही त्याच्या मनात मुंजाचा विचार आला नाही आणि आता त्याला मुंजाची पर्वाही नव्हती. कदाचित हा एक वैध नात्याचा परिणाम असावा, कारण प्रेम आपोआप एका वैध आणि शुद्ध नात्यात विरघळू लागते आणि ह्या वैध नात्यामुळे अनंतच्या हृदयातही वैष्णवीबद्दल प्रेम निर्माण होऊ लागले. अनंत, तू काय करतोस? मला पुन्हा तीच शांती हवी आहे जी काल रात्री मला वाटली. मला माहीत नव्हते की तुझ्या सहवासात इतकी शांती आहे, नाहीतर मी इतके दिवस कधीच वाया घालवले नसते. आणि दुसऱ्या क्षणी त्याने पुन्हा तिच्यावर वर्चस्व गाजवले आणि चादर ओढली. तर त्याने वैष्णवीचा नकार स्वीकारला नाही आणि काही क्षणाने तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या छातीवर डोके ठेवले. अनंत, तू माझ्याशी नातं बनवलं आहेस, पण मुंजा, तिला विसरून जा.
हे गंभीरपणे म्हणत त्याने तिच्याकडे एक शांत नजर टाकली आणि तिच्या कानात कुजबुजला, तू खूप सुंदर आहेस. धन्यवाद. कशासाठी धन्यवाद? ती आश्चर्याने म्हणाली, माझ्या कमकुवत क्षणांमध्ये मला नाकारल्याशिवाय माझी काळजी घेतल्याबद्दल आणि माझ्या हृदयाला इतकी शांती दिल्याबद्दल. काल रात्रीपासून मला किती शांती मिळाली आहे हे तुला माहीत आहे का? तुझ्या सहवासात आल्यानंतर माझ्या मनात अशी शांती आली आहे की मला ती जाऊ द्यायची नाहीये. मला नेहमीच माझं आयुष्य तुझ्यासोबत या शांततेत घालवायचं आहे. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणत होता. तू म्हणाला होतास की तू सगळं नाकारशील. ती मान खाली घालून म्हणालीस, हो, पण आता मी नाकारणार नाहीये. म्हणजे तू मला आता तुझी बायको मानतोस? मी मानू किंवा न मानू यार, पण तू माझी बायको आहेस. तू मानतोस? तिचा प्रश्न रास होता. मी कधीही तुझा आदर दुखावू देणार नाही. तू माझी जबाबदारी आहेस आणि तुला माझी बायको मानण्याचा माझा अधिकार आहे. हे गंभीरपणे म्हणत त्याने तिचा गाल ओढला. तो निघून जाऊ लागला. तू मनापासून मानले की मला आनंदी ठेवण्यासाठी बोलत आहेस. तिला भीती वाटत होती की तिच्याशी संबंध ठेवल्यानंतर कहाणी पुन्हा मुंजाच्या जवळ येऊ शकते आणि त्याला तिची भीती जाणवत होती. एक दीर्घ श्वास घेत तो पुन्हा तिच्या जवळ बसला आणि तिचे विस्कटलेले केस ठीक करत म्हणाला, वैष्णवी, तू माझी पत्नी आहेस. मी त्यावर विश्वास ठेवतो. काल रात्रीनंतर फक्त नैतिकदृष्ट्या नाही, मी माझ्या मनापासून यावर विश्वास ठेवतो. काही वेळाने मी जाऊन बाबांना रिसेप्शनची व्यवस्था करायला सांगेल आणि आता तुला ऑफिसमध्ये जाऊन ते छोटेसे रिसेप्शनिस्टचे काम करण्याची गरज नाही. आता मी वॉशरूममध्ये जाऊ शकतो का? शेवटी तिच्याकडे पाहत आणि वॉशरूममध्ये जाण्याची परवानगी मागून त्याने तिला हसवले. अनंत बाथरूममध्ये जाताच तीही कपडे काढण्यासाठी बेडवरून खाली उतरू लागली, पण तिची अवस्था पाहून ती लाजेने लाल झाली आणि पुन्हा ब्लँकेटमध्ये गेली. त्याचे हे बोलणे ऐकून घरात जणू काही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान रिया आणि निशाने तिला दोन्ही बाजूंनी घेरले. अचानक काय झाले ते सांग. भाऊ तुझ्या प्रेमात पडला का? तू काय जादू केलीस? काल रात्रीच मला समजले होते की तू त्या काळ्या साडीत किती गोड दिसत होतीस यार. आणि मला तेव्हाच खात्री पटली होती जेव्हा भावाने तुझ्याकडे डोळे न मिचकावता एकटक पाहिले. निशा तिच्याकडे खोडकरपणे डोळे मिचकावत म्हणाली आणि वैष्णवी तिच्या बोलण्यावर लाजू लागले. अरे यार, मला काहीच माहीत नाही. जा आणि तुझ्या भावाला विचार. त्याच्या जवळून स्वतःची सुटका करून ती मागे हटली. पण काहीतरी कारण असेलच. भाऊ एवढी भव्य रिसेप्शन पार्टी देत आहे. आधी तो त्यात चेटकीन मुंजाच्या मागे लागला होता. त्याने त्याचा मार्ग कसा बदलला मला खरं माहीत नाही. मला स्वतःला जाणून घ्यायचे आहे, ती हळुवारपणे म्हणाली आणि तिच्या या जिज्ञासू मनाने तिला अनंतकडे परत खेचले. अनंतने तिला संपूर्ण कहाणी सांगितली. मी अजूनही तुझ्यावर प्रेम करत नाही, पण मला खात्री आहे की तुझ्या सहवासात मला तेही होईल. पण मी तुझ्याशी जोडलो गेलो आहे कारण तू माझी पत्नी आहेस आणि मला आपल्यात असे काहीही नाही जे मला तुझ्यावर प्रेम करण्यापासून रोखू शकेल. वैष्णवी, मला खात्री आहे की लवकरच मी तुझ्यावर प्रेम करेन. मला वाटते की तूही आपले नाते खुल्या मनाने स्वीकारावेस. मी पहिल्याच दिवशी तुला माझे म्हणून स्वीकारले आहे, ती हळुवारपणे म्हणाली आणि अनंत राजपूत हसला. मग तुझा हा नवरा तुला कधी निराश करणार नाही मॅडम. छातीवर हात ठेवून तो तिथून उठला आणि बाहेर आला. मी तुला माझ्या प्रेमापासून मुक्त करत आहे. तुझा विश्वासघात करून माझ्या पत्नीशी विश्वासू राहण्याचा माझा हेतू आहे. स्वतःची काळजी घे आणि अजयच्या जाळ्यात अडकू नकोस. तो त्याच्या मुलासाठी तुला नवीन आयुष्याकडे जाऊ देणार नाही. त्याच्याकडे तुझा व्हिडिओ देखील आहे. जर तुला काही मदत हवी असेल तर तू ऑफिसमध्ये कोणाशीही बोलू शकतेस. आता आपण मैत्री आणि प्रेमाच्या पलीकडे गेलो आहोत, पण तू केव्हाही ऑफिसला येऊ शकतेस. मेसेज पाठवल्यानंतर त्याने नंबर डिलीट केला आणि मागे वळून आत पाहिले. त्याचे मन जड झाले होते, पण त्याला माहीत होते की एक नवीन सुरुवात त्याची वाट पाहत आहे, तीही एक सुंदर सुरुवात.